अनुप्रिया MVTVच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। बुधवार दिनांक 16 जानेवारी रोजी विद्याभवन शाळा व महाविद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नेरूळ येथे आमदार सुमनताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पार पडला। बुधवार दिनांक 16 जानेवारी रोजी पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन शाळा व महाविद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नेरूळ येथे पार पडला। या कार्यक्रमात आमदार सुमनताई म्हात्रे समवेत शाळेतील इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी समूह गायन सादर केले व आमदार सुमनताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच आमदार सुमनताई म्हात्रे यांचा पुष्पगुच्छ शॉल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार सुमनताई म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। विद्याभवनमध्ये आल्यानंतर विद्या नावातच विद्या आहे, विद्यार्थ्यांना मिळाली, त्यामुळे नाव वाचूनच खूप आनंद होतो की विद्यार्थ्यांचं महत्व जेव्हा मी या लोकांबरोबर बसले तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांनी शाळा निर्माण केले ते हयात नाही, पण आम्ही सगळे माजी विद्यार्थी आहोत। हे ऐकून खूप आनंद झाला की अशा फार कमी संस्था आहेत की ज्या माजी अध्यक्ष वेळा चालवत असतात, त्याच्यामध्ये हे सगळे विद्यार्थी राहिलेले आहेत। आणि म्हणून आज ही इमारत बघितली, ती व्यवस्था, स्वच्छता बघितली, ते खरोखर सुंदर काम तुमच्या लोकांचं सुरू आहे। मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देते की हे विद्यार्थी नक्कीच 100% पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। असे संस्थेचे संचालक असतील, संस्था चालक असतील, इंजिनियर असतील, विद्यार्थी घडल्याशिवाय राहणार नाही। टीम बघितली त्यात मुली मुलं 94-95% गुण मिळवलेले आहेत। हे खरंच त्यांच्या पालकांचं पण आहे, त्याचबरोबर विद्यार्थी घडवणाऱ्यांना टीचरचं सुद्धा आहे। विद्यार्थी या टीचरच्या सानिध्यात जास्त वेळ असतो आणि पालकांच्या फार कमी असतो, पण विद्यार्थ्यांना घडवताना त्यांना चांगलं संस्कार देताना जेवढे माता पिता लक्ष देतात तेवढे शिक्षकही देतात। आणि म्हणून आज मी जे पिक्चर पाहिलं त्याच्यात अनेक विद्यार्थी एक चांगले खेळामध्ये असतील, सायन्समध्ये असतील, सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी आज या शाळेचे पुढे आहेत। त्याच्याबद्दल एक मी आनंद आणि सर्वांना धन्यवाद देते की शाळा एक नव्या मुंबईमध्ये आदर्श ठरावी अशा पद्धतीने पुढे वाटचाल करत आहे। मला सांगावंसं वाटतं आज पालक वर्ग सगळ्यात जास्त आहे इथं। पालकांनी काय करतात, महिला इथे तकड्यावर वगैरे बसतात पालक मुलांना घ्यायला आल्यावर, आणि मुलांना पारितोषिक मिळालं तर खुश होतात, पण नाही मिळालं तर नाराज होतात। असं होता कामा नये, कारण आपलं ते मूल असतं, ते शिकत असतं, त्यावेळी आपण त्यांच्या जबरदस्ती करणं की त्यांनी हे काम केलंच पाहिजे किंवा त्यांनी हे शिक्षण घेतलंच पाहिजे असं कुठेही ग्रह करता कामा नये। मुलं कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करतात, त्याला सगळ्यात जास्त महत्व असतं। काही मुलं व्यासपीठावर यायला घाबरतात, पण अशा शाळा असतील त्याच्यातून ती मुलं तल्लेच होतात, व्यासपीठावर येतात, भाषण करतात, वेगवेगळ्या कलागुणांना संधी मिळायला ते अभ्यासक्रम सादर करतात। पण पालकांचं असं असतं विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गेला पाहिजे, अशी जी भावना असते पालकांमध्ये ती कुठेतरी कमी झाली पाहिजे। विद्यार्थ्यांना मन मोकळेपणाने त्यांचा अभ्यास करायला, ज्याच्यात आवड आहे, मग चित्रकला असेल, स्पोर्ट्स असेल, त्याच्यामध्ये त्यांना काम करून दिलं पाहिजे। त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपण पालकांनी त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। विद्याभवन महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार सुमनताई म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले।
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची व मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV न्यूज। आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये इतकंच। नमस्कार।